यू सोडून. यू एकाला यूच म्हणतात, अनेकांना यू म्हणतात. तू माझ्यासाठी यू आहे. तुम्ही 2-4 जण असाल तरी तुम्ही माझ्यासाठी यू आहे, मी तुम्हाला यूच म्हणणार. तर मित्रांनो, यू एकटा असला किंवा अनेक असले, यू माझ्यासाठी तू एक मुलगा आहेस तरी यू आहे, एक मुलगी आहेस तरी मी यू म्हणणार, अनेक मुलं आहात तरी मी तुम्हाला यू म्हणणार, अनेक मुली अनेक स्त्रिया आहात तरी तुम्हाला यू म्हणणार, माझ्यासमोर लाखो हजारो मुलं असतील तरी मी त्यांना यूच म्हणणार आणि तुमच्यासाठी मी पण यूच आहे. तर मित्रांनो, तुम्ही माझ्यापुढे एक आहात किंवा अनेक, तुम्ही यू आहात आणि त्याला आर वापरतात. आता आरच वापरतात असं नाही, वर्तमान काळात ॲम इज आर वापरतात. ॲम इज आरचा अर्थ काय आहे? तर ॲम इज आरचा अर्थ आहे आहे, आहोत, असतो, असते, असतं, असतात. आता मला म्हणायचे यू आर गुड. मित्रांनो, याचे 4 अर्थ आहे. यू आर गुड. एक अर्थ आहे तू चांगला आहेस. दुसरा अर्थ आहे तू चांगली आहेस. तिसरा अर्थ आहे तुम्ही चांगले आहात. चौथा अर्थ आहे तुम्ही चांगल्या आहात. बघा मित्रांनो, एक अर्थ आहे तू चांगला आहेस. दुसरा अर्थ आहे तू चांगली आहेस. तिसरा अर्थ आहे तुम्ही चांगले आहात आणि चौथा अर्थ आहे तुम्ही चांगल्या आहात. बघा, तू चांगला आहे, तू चांगली आहे, तुम्ही चांगले आहात, तुम्ही चांगल्या आहात. खूप सोपं आहे इंग्रजी. ॲमचा वापर मी सांगितलं फक्त आय ह्या कर्त्यासच करतात. ॲमचाही अर्थ आहे असाच होतो, पण फक्त आहे असा नाही आहे, असतो, असते, असतं, असतात हे पण अर्थ आहे. जसं मला म्हणायचं आहे की मी ह्या वेळी माझ्या क्लासमध्ये असतो. मी इंग्लिशमध्ये काय बोलणार? आय ॲम इन माय क्लास ॲट धिस टाईम. काय बोलणार? आय ॲम इन माय क्लास ॲट धिस टाईम. आता तुम्ही ह्यावेळी तुमच्या घरात असतात. यू आर इन युअर होम ॲट धिस टाईम. यावेळी तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत असतात. यू आर विथ युअर फॅमिली ॲट धिस टाईम. आता बघा, स्क्रीनवर तुम्हाला काय काय दिसते? स्क्रीनवर आहे यूज ऑफ ॲम इज आर. यूज ऑफ ॲम इज आर म्हणजे ॲम इज आरचा वापर. आता आपण बघा, ॲम इज आरचा वापर इथे कुठे व्हर्ब आयएनजी नाही आहे. ॲम इज आरचे मित्रांनो मी कमीत कमी 10 सूत्र शिकवतो. त्यातलं हे पहिलं एकच सूत्र आहे. ॲम इज आरचं एक सूत्र आहे. जसं तुमच्यापैकी कुणाला एक म्हणायचे की मी विद्यार्थी आहे, तर स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतंय? आय ॲम ए स्टुडंट. तुम्हाला म्हणायचं आहे ती डॉक्टर आहे, तर स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतंय? शी इज ए डॉक्टर. तुम्हाला म्हणायचं आहे ते माझे मित्र आहे, तर तुम्ही काय बोलणार? दे आर माय फ्रेंड्स. पण एवढं एकच अर्थ आहे का ते माझे मित्र आहे? तर दे आर माय फ्रेंड्स. देर इज जस्ट one sentence in English, but there are 2 sentences in Marathi. Means you can speak this sentence for 2 different types of sentences in Marathi. मराठीतल्या वेगवेगळ्या 2 वाक्यांसाठी तुम्ही हे वाक्य बोलू शकता. कोणते 2 वाक्य ते मराठीतले? बघा, दे आर माय फ्रेंड्स, की ते माझे मित्र आहे, त्या माझ्या मैत्रिणी आहे. कारण फ्रेंड्स म्हणजे मित्र पण होतं आणि फ्रेंड्स म्हणजे मैत्रिणी पण होतं. फ्रेंड म्हणजे मित्र पण होतं आणि फ्रेंड म्हणजे मैत्रिणी पण होतं. आणि म्हणून दे आर माय फ्रेंड्स ह्या वाक्याचा अर्थ असा आहे ते माझे मित्र आहेत, त्या माझ्या मैत्रिणी आहेत. आता तुम्हाला म्हणायचं तो खूपच चुनचुनीत आहे, खूप हुशार आहे, खूप चाणाक्ष आहे, खूप चलाक आहे, तर तुम्हाला काय बोलायचं आहे? तो म्हणजे काय? ही इज व्हेरी स्मार्ट. तुम्हाला असं म्हणायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला म्हणायचं आहे की आम्ही पार्कमध्ये आहोत, उद्यानामध्ये आहोत, तर आम्ही किंवा आपण यासाठी इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वी म्हणतात. काय म्हणतात? वी. आणि मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं आहे, अनेक वचनी कोणताही कर्ता असेल, सब्जेक्ट असेल, ज्या संदर्भात बोलतोय तो अनेक वचने असेल, बहुवचन असेल, तर त्यास ॲम इज आर पैकी आर वापरतात. आता ॲम इज आरचे मी अर्थ सांगितले, पुन्हा एकदा रिपीट करतो. ॲम इज आर म्हणजेच आहे, आहोत, असतो, असते, असतं, असतात. ओके, अभिनव.